कुणी डॉक्टरचा धिक्कार असो, कुणी डॉक्टरचा धिक्कार असो, कुणी डॉक्टरचा धिक्कार असो. डॉक्टरांना शिक्षा झालीच पाहिजे, डॉक्टरांना शिक्षा झालीच पाहिजे, डॉक्टरांना शिक्षा झालीच पाहिजे, डॉक्टरांना शिक्षा झालीच पाहिजे, डॉक्टरांना शिक्षा झालीच पाहिजे. कुणी अरे बजा, डॉक्टरचा धिक्कार असो, खरंच डॉक्टरांच्या विरोधात घोषणा देत कुणी आहेत. डॉक्टरचा धिक्कार असो. बघ तू त्यांच्याकडे याडायस का तू? याडायस तू पेलवान आहेस, तुझ्याकडे काय सुपर पॉवर बिवर नाही सगळ्यासनी एकटा मारायला. तर नसू दे की सुपर पॉवर. अरे पण डॉक्टरांबद्दल आपल्या तोंडावर हे सगळं बोलतात, घोषणा देतं म्हणजे ऐकून घ्यायचं वय गप गुमा. नाही नाही, एकेकाचा दातच पडतो एका बुकीत. अरे एका बुकीतच तूच सुजून येशील हा? आणि पोलीस आतमध्ये टाकतील ते वेगळंच. मी काय म्हणतो, जरा शांत डोक्याने काम कर. कसा शांत राहू सांग की तू नाम्या, कसा शांत राहू? अरे डॉक्टरांची काय बी चूक नसताना ती वकील आणि पोलीस तिकडे डॉक्टरांना तारा देतात, इकडे ही लोक डॉक्टरांच्या विरोधात घोषणा देतात. अशाने डॉक्टरांच्या अडचणी कमी होतील का वाढतील तोच सांग मला. अरे कालपत्र डॉक्टर करणारे हे सगळे लोक आज त्यांच्या विरोधात घोषणा देतात. नाही, खऱ्याची दुनिया नाही, हेच खरं आहे. फाशी द्या, फाशी द्या, कुणी डॉक्टरला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. आता पत्तूर शिक्षा म्हणून आता डायरेक्ट फाशी. फाशी द्या, कुणी डॉक्टरला फाशी द्या. नाही नाही, ह्यो मोरक्या आहे ना, याचा हाताच टाईट करतो. कुठे तो जज? मला घेऊन चला त्याच्याकडे. मला साक्ष द्यायची आहे, म्हणजे साक्ष द्यायची. आजी अशी कुठं पण साक्ष देत नाही हा. त्यासाठी कोर्टात जावं लागतं. अगं पण मला कुठे बोलावते ती? अहो आत्या, एवढी घाई करायची काय गरज आहे? जसं आम्हाला बोलवलं तसं तुम्हाला बी बोलवतील की. कवा बोलावतात? सकाळपासून नुसतं इथं आणून बसवलंय, एक चहाचा घोट पेले, काय खाल्लं पण नाही मी सकाळपासून. अगाय तुला काही खायला आणू का? काय नको मला खायला. तर मॅडमला सांग माझी लवकर साक्ष घ्यायला. कवा एकदा साक्ष देती ना, असं झालंय मला. त्या कंपाऊंडरने काहीतरी केलं असेल म्हणूनच माझी साक्ष घेणार ती लवकर. त्याची किरडी ठासाळी, त्याच्या पालखीचा धूर निघाला त्या कंपाऊंडरच्या लवकर. आजी मी सांगते त्या वकील मॅडमला, पण कालवा करू नको, नाही तर पोलीस आपल्यालाच ओरडतील. का बरं वरडतेली? आणि मी बरी शांत बसल. तू मॅडमला सांग, नाही तर त्या दिव्या मॅडमला बोलो, मी बोलते त्यांच्याशी. दिव्या मॅडम, ओ दिव्या मॅडम, दिव्या मॅडम. अहो आत्या, त्या काय दिव्या मॅडम आहेत का? आता इथं तमाशा करू नका बाया. तर इथं असले ना तरी तू नाहीच म्हणशील त्या कंपाऊंडरला वाचवायसाठी. दिव्या मॅडम, ओ दिव्या मॅडम. ए आय वाई शांत बस की. आजी तू ओरडू नको, मी वकील मॅडमला सांगते तुझी साक्ष घ्या म्हणून. अगं मग मी हीच सांगत होती, तेव्हा तुमचं काय कान फुटलं होतं वय? आता बघ कशी साक्ष देते ती मी. कंपाऊंडर मुडदा आहे ना, चांगला फाशीवरच लटकल बघ. कोर्टाची पुढील कारवाई सुरू करा. हेच ते स्टेटमेंट आहे ज्यात असं लिहिलंय की रेश्माचं कोणाबरोबर तरी अफेअर आहे. ही सही तुमचीच आहे ना? नाही, बजाची आहे. जज साहेब, मी बजरंग पाटील यांना येथे बोलवण्याची विनंती करते. परवानगी आहे. बजरंग पाटील हाजिरो. तुमचं नाव? बजरंग पाटील. ही सही तुमची आहे? होय, माझीच आहे की. मी स्वतःच्या हाताने सही करून देशमुख साहेबांकडे दिली. कोणासोबत
रेश्माचं? यांच्यासोबत? हो मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? डॉक्टर असं काय करणार पण नाही. डॉक्टर आमचं देव माणूस आहे. असा माणूस उभ्या आहे मग कोणासोबत होतं? नाही माहित मला. नाही माहिती? मग यावर तुम्ही सही का केलीत? कशी केली म्हणजे? डॉक्टरांनी म्हटली केली लगेच. अच्छा, म्हणजे ते सांगणार आणि तुम्ही करणार. हा मग विश्वास आहे माझा त्यांच्यावर. त्यांनी काळीच मागितलं नाही, काढून देणे का? तिचं खरंच अफेअर होतं का? नाही मग रेश्माला कोणाबरोबर पाहिलं होतं का? नाही, कधीच नाही. बजरंगा शपथ. जर तुम्ही तिला कोणाबरोबर पाहिलं नव्हतं, तिचं कोणाबरोबर अफेअर आहे हे तुम्हाला माहिती नव्हतं, तर या स्टेटमेंट वरती तुम्ही का सही केलीत? एका बाईची बदनामी करताना जरा सुद्धा लाज नाही वाटली तुम्हाला? यात त्याची काही चुकी नाही जज साहेब. मी करायला काय केलं आणि झालं काय? मला नव्हतं वाटत हे असं सगळं काही होईल. तुमच्या भावनांना आवर घाला अजित कुमार देव. कोर्टाकडे एवढा वेळ नाहीये. सॉरी, पण ही सगळी आयडिया इन्स्पेक्टर देशमुखांची होती. काय? हो, मी आणि बजा मिस्टर विजय यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि रेश्माने जो व्हिडिओ पाठवला होता तो एकमेव भक्कम पुरावा होता मिस्टर विजयच्या विरोधात. देशमुख साहेबांनीच आम्हाला सांगितलं त्यांच्या बायकोनं पाठवलेला व्हिडिओ हा त्यांच्या विरुद्ध भक्कम पुरावा आहे. त्या व्हिडिओतल्या त्यांच्या बोलण्यावरून सरळ सरळ दिसतंय की मिस्टर विजय त्यांचा छळ करत होते. हे मिस्टर विजयला बदनाम करण्यासाठी आणि स्वतः केलेली लपडी जगासमोर येऊ नयेत म्हणून हा व्हिडिओचा कट रचलाय. आणि तुम्ही सुद्धा त्याच व्हिडिओचा आधार घेऊन साधे भोळे विजय सारख्या माणसाचं आयुष्य बरबाद करताय. नाही, असं नाही घडलं पाहिजे. तुम्ही तुमचं एक स्टेटमेंट द्या रिटर्न मध्ये. मी त्याचा रिपोर्ट करतो आणि कोर्टाला पाठवतो. जर का रेश्मा बहिणींचं अफेअर आहे हे सिद्ध झालं तर त्याचा मिस्टर विजय यांना फायदा होईल. त्या पळून गेल्यात हे सिद्ध करता येईल. असं होतं तर मग तुम्ही का सही नाही केलीत? कारण माझा या गोष्टीला विरोध होता मॅडम. मी नेहमी सत्याच्या मार्गाने चालणारा माणूस आहे. मिस्टर विजय जर का निर्दोष असतील तर ते सुटणारच होते. हे मी बजाला खूप वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण बजाने कधी ऐकलंच नाही. त्याला रिस्क घ्यायची नव्हती मॅडम, म्हणून बजाने सही केली. तर काय बी बोलतोय कंपाऊंडर. अहो आत्या, तुम्हाला बोलवतील ना तेव्हा सांगा काय सांगायचं ते आणि नीट सांगा. उगाच शिव्या घालत बसू नका, नाहीतर पोलीस आत टाकतील. त्या डॉक्टरांच्या विरोधात काही बोलू नका. तर त्याचं कौतुक करते की तो लय गुन्हाचा नाही का? मला फक्त पिंजऱ्यात बोलू दे, मग बघ कसं त्याचं मड बसवते ते. ऑर्डर ऑर्डर. कोण शिवाय देते कोर्टात? कोर्टात गोंधळ नको. मला साक्ष द्यायची आहे. तुम्ही आधी खाली बसा. तुम्हाला बोलवलं जाईल तेव्हा साक्ष द्या. आत्या बसा. कोर्टाचं आजचं कामकाज इथेच संपतंय. पुढील कारवाई उद्या सुरू होईल. म्हातारे, आज पण तुझा नंबर नाही लागला. तुझ्या पालखीचा निघाला धूर तुझ्या. मला एकदा साक्ष द्यायला मिळू दे, मग बघतीस बघ तुमच्याकडे. चव्हाण साहेब, बोलायचं मॅडम बरोबर.
एक्सक्यूज मी मॅडम, येस. बोलायचं होतं. ठीक आहे, पण उद्या भेटू. बोला. खूप छान केस लढता तुम्ही, खूप अभ्यास करून आला होतात. मला आवडतात अशी मेहनत घेणारी माणसं. नाही, तुमचा राग मी समजू शकतो. तुम्हाला खरंच असं वाटतं का मी दोषी आहे? आजच्या तुमच्या प्रश्नांमुळे मी अपराधी आहे हे सिद्ध होईल. पण मॅडम एक सांगू, तुम्ही कितीही अभ्यास केला तरी सत्य काय हे बदलू नाही शकणार, कारण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. मॅडम अहो, साधी गोष्ट आहे. मी जर का एवढे गुन्हे केले असते, एवढे खून केले असते, पैसे लाटले असते, तर नक्कीच एखादा चांगला वकील नेमू शकलो असतो. पण मी तसं नाही केलं, कारण मला माहिती आहे मी खरा आहे. मी काहीच केलेलं नाहीये. मी निर्दोष आहे. तुम्ही कितीही खरेपणाचं खोटं कातडं पांघरलत ना, तरी सुद्धा त्याचा असर माझ्यावरती होणार नाहीये. कळलं? हसताना खूप सुंदर दिसता मॅडम तुम्ही. एक सांगू, कोर्टात अशी स्माईल नका देऊ. अहो, लोकांचे जीव घ्याल नाही तर तुम्ही. खूप किलर स्माईल आहे तुमची. चव्हाण साहेब, चल. आहे काय बी म्हण बॅ, तुला ना आता घरात काडीची किंमत नाही राहिली बघ. अगो, माझ्या लग्नाच्या आधी कसला दरारा होता तुझा. तू हू केलं तर समधी लोक लगेच धावत यायची तुझ्या शेवला. आणि आता तू हू कर, नाही तर अजून काय कर. लोक हू का चू करना झाले. ती बरी हुकचूक करत नाहीत, मी त्यांना वाड्यात ठेवीन का? अगं, आता त्यांना वाड्याची गरज नाही राहिली. त्यांना आता एवढं मोठं हॉटेल आहे की त्यांच्या जावयाचं, ते काय सोडणार आहेत होय ते? अरे किरडी ढासाळली त्या जावयाची. वाटोळ्या खोराचा नाश करील घरादाराचा. मी म्हणत होते त्या कंपाऊंडरला वाड्यात ठेवू नका, पण माझं कुणी ऐकलं नाही. त्याला आहे ना फसाव लटकावला असता, पण मला साक्ष देऊन दिली नाही ना. असंच पाहिजे, असंच पाहिजे. मला कोर्टात घेऊन जात नाहीस ना, असंच पाहिजे तुला पण. अरे तिथं काय तुझ्या बापाचं गठोळं पुरलंय वय ते उकरायला जायचंय? एवढी मी आवरून गेली होती, त्या कंपाऊंडरच्या विरोधात साक्ष देईल आणि त्याची वाट लावीन पार. पण कशाचं काय आणि कशाचं काय, मला काय किंमत आहे का नाही? आता कोर्टात जाणार नाही म्हणजे नाही जाणार. आजे, ते कोर्ट म्हणजे तुझा वाडा आहे का? सगळं तुझ्या मनानं व्हायला? कोर्ट नेहमी कोर्टाच्या टायमानुसार चालत असतं, तुझ्या टायमानुसार नाही चालणार. आणि काय ग, साक्ष नाही दिली तर लगेच अपमान होतो का? वय वय आजे, तू नको जाऊ कोर्टात. तुझा लय मोठा अपमान झालाय. तू आपली इथेच थांब माझ्यावर. हा, नको जाऊ. वय, तुम्हाला लयच अपमान झाल्यासारखं वाटत असेल तर घरीच थांबा. आहे बघितलंस का, तुझा एवढा मोठा अपमान झाला, त्याचं ह्यांना काय पडलं नाही. ते बी खरं आहे म्हणा. ज्याला मानच नसतो त्याला मान काय ना अपमान काय समजा सारखंच असतंय. नाहीतर काय मामी, तुमचं अगदी बरोबर आहे. तुमचं सेम माझ्यासारखंच आहे बघा. एखाद्या ठिकाणी आपला अपमान झाला ना, तिथं आपण एक सेकंद बी थांबत नाही. तुम्ही समजे का भडकवताय त्यांना? मी काय बोळ्यानं दूध पिती व्हय? त्यांनी मला भडकवायला? मला सगळं कळतंय. माझ्या लेकीलाच माझा तेवढा पुळका आहे. तुम्हाला काय देणं घेणं नाही. हे डिंपल आज त्या मॅडमला माझी साक्ष घ्यायला सांगणार होती, पण काय ग तुझा रेडा कुठं रुतला? अगं आजी, मी सांगितलं होतं त्यांना, पण त्या म्हणाले आज नको, उद्या साक्ष घेत. आज पावतूर बापाचं, नवऱ्याचं, सासऱ्याचं, पोराचं ऐकलं नाही, ते तिचं ऐकू व्हय? त्या मॅडमला म्हणा बस तिकडे वाट बघत, मी नाही येत. आहे तू जाऊच नको. अगो तुझी साक्ष लय महत्वाची आहे. ती मॅडम ना चांगली नाक घाशीत माफी मागायला आली पाहिजे तुझ्या मोर, आणि मगच जा तू. हा आजे, एक काम कर, तू एका नाही कोर्टात जाऊच नको. आपण एका नाही घरातच कोर्ट खेळू. तुला पाहिजे तेवढी साक्ष दे, काय बोलायची ती बोल. त्या डॉक्टरांना फाशी पण एका नाही देऊन टाक. हा, पण आजे घरीच थांब ग, मला घरी लय कंटाळ येतो ग. हा, मी एकटा असल्यावर तू घरीच थांब.
मी बघ जातच नाही आता. बाटली दे बजा, फालतूगिरी करू नकोस. माकडा तुला अजिबात बाटली मिळणार नाही. नाही मिळणार तुला बाई. भैया भैया हे बघ, बाटली दे नाही तर काय करणार आहेस? काय करणार आहेस? हा नाही नाही नाही, आज मला कोणी बी अडवू नाही शकत. आज मी दारू पिणार म्हणजे पिणारच आहे. बजा भावा, बजा बाटलीचा नाद लय बेकार आहे बघ. एकदा लागला की नाही सुटत नाही. आणि तू माझ्या मागे लागला होता ना, दारू सोड आणि आता ही काय करतोयस? बजा अरे बजा, कोण बघेल ना तो उगाच इज्जत जाईल तुझी. अजून काय इज्जत जायची राहिली बाकी मला सांग की. आर्या मॅडमनी अख्ख्या कोर्टासमोर लाच काढली माझी. लगा ह्यो बजा उभ्या आयुष्यात कुठल्या बाईकडे मानवर करून बघतो का? नको त्या बोलल्या आर्या मॅडम मला. तालमीतल्या मातीची शपथ घेऊन सांगतोय, रेश्मा वहिनींबद्दल वाईट वांगाळ बोलावा असं अजिबात माझ्या मनात नव्हतं. लगा ना विजयभाऊ सुटावा ना म्हणून मी हे सगळं केलं ते. अरे बजा, मला माहित नाही का तू कसा माणूस आहे ते? मी आज ओळखतो वय तुला. हे बघ बजा, त्यांचं जास्त मनाला लावून नको घेऊस. असं कसं मनाला नको लावून घेऊ? अरे बॉडी कमवायला जेवढं दिवस लागतात का नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट दिवस लागतात इज्जत कमवायला. आणि लका एका दिवसात आर्या मॅडमनी कोर्टात मला. अरे नाही बजा, एवढं काय इज्जत गेली नाही तुझी. अरे अख्खं गाव ओळखतो तुला. हा तू बाटली सोड, बाटली दे इकडं. नाही देणार, बाटली सोडतो, मला प्यायची आज. मी आज तुला पिऊन देणार नाही. बजा बाटली सोड, बजा बाटली सोड. नाही सोडणार. बजा बाटली सोड. नाही सोडणार म्हटलं का नाही? बजा बाटली सोड. माकडच नाही सोडणार. बजा बाटली सोड. बजा नाम्या माकडा, झालं का तुझ्या मनासारखं? एकच बाटली होती लागा. थांब रे. माठात पाणी ठेवत नाही तर माठ ठेवतात कशाला? पवार साहेब, पवार साहेब. बोला डॉक्टर, काय हवंय? काय म्हणालात तुम्ही? काय हवंय डॉक्टर? थँक्यू सो मच. थँक्यू कशाबद्दल? नाही, खूप दिवसांनी कोणीतरी मला डॉक्टर म्हणालं, ऐकून खरंच खूप छान वाटलं. मला इथून पुढे डॉक्टरच म्हणा. ठीक आहे, बोल डॉक्टर, काय हवंय? मला पिण्यासाठी पाणी हवं होतं. एक मिनिट. ठीक आहे. अजून काय हवंय का? हो, मला वाचण्यासाठी पेपर मिळेल? हो डॉक्टर, पेपर हल्ली खूप महाग झालेत. अरे हो, लक्षातच नाही आलं माझ्या. ठीक आहे, आणतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. अजून काही हवंय का? नाही, लागलं तर कळलंय. बरं ठीक आहे, येतो. दहा खून करणारा नक्की देवमाणूस की राक्षस? खुनी डॉक्टर विरुद्ध कोर्टाबाहेर मोर्चा. दिव्याने माझी चांगलीच वाट लावली, पण मी सुद्धा दिव्याची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही. माझी सगळी इमेजची वाट लावली ना तिने. आता मी सुद्धा माझी इमेज पहिल्यासारखी बनवणारच.